शुभं करोति। किमयाच्या उपचारांसाठी खूप खर्च येत असेल नाही? नाही, माझी ऐपत नाही आहे तेवढी, पण मला थोडा वेळ द्या, करेन काहीतरी मी. पण तिच्या उपचारांमध्ये कुठेही कमी पडू देऊ नका. विवेक, एवढंच ओळखलंस तुम्हाला? अरे किमया मला सुद्धा मुलीसारखीच आहे. तिच्या ट्रीटमेंटची तू नको काळजी करूस. विवेक, एक सांगू? सांगा की. विवेक, तुला किमयाला काही द्यायचंच असेल ना, तर पूर्वीचं हसरे पण दे, खेळकरपणा दे. तिचा पूर्वीचा विवेक काका तिला मिळवून दे. त्यानंच तिच्या मनाला उभारी येईल. किमयाच्या चिंतेमुळे माझं कामात लक्ष लागत नाही. तुमचं काय होत असेल माहितीये मला. किमयाची चिंता, तिच्या उपचारांची चिंता. आधीच घरातल्या पैशांच्या अडचणीमुळे साधं नेहाच्या ट्युशनचे पैसे भरू शकलो नाही आपण. आता किमयाच्या उपचारांचा प्रश्न कसा सोडवणार आहात तुम्ही? अगं, ते सगळं होईल व्यवस्थित. तू नको काळजी करू, मी बघतोय सगळं. होईल कसं? आणि मला सांगत जा तुम्ही काय करता ते. बाहेरच्या बाहेर पैसे उभे करता आणि मग त्या सगळ्या चिंता एकट्यानं वाहत बसता, मला काही न सांगता. तू नको काळजी करू. सगळं होईल व्यवस्थित. आणि तशीच वेळ आली ना तर प्रेस विकेन मी. किमयाच्या उपचारामध्ये काहीही कमी पडू देणार नाही. शेवटचे दोन. अरे असला अडाणी खेळ नाही केलं तुम्ही. खेळ कसा एकदम आरामात बसून खेळायला पाहिजे. हे काय नुसते घाई 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 घाई. खेळ कसा पाहिजे? कॅरम, पत्ते, बुद्धिबळ. म्हणजे हा एक डाव खेळायला दिवस रात्र घालवणार. अरे पण मालक, यालाच खरी स्पर्धा म्हणतात. आपल्याकडे कमी वेळ आणि जास्त ठोकळे असतात, तेही विस्कटलेले, ते नीट लावायचे असतात. माझ्याकडे वेळ थोडा आहे आणि कामं खूप आहेत. वाळू झिरपते. भांड कधी रित होईल माहित नाही. तोवर आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. माझ्या चुकांमुळे तुला खूप भोगावं लागलं, कळतंय मला. तुझ्याशी बोलायला खूप उशीर केलाय हेही कळतंय. आय एम सॉरी बाळा. बघ, आत्ता कुठे मी कामाला सुरुवात केली आहे. मला जरा सेटल होऊ दे. मी स्वतः विनीतच्या आईकडे जाईन, त्यांना समजावून सांगेन, पटवून देईन. नाही ऐकलं तर त्यांच्या पाया पडेन. पण तुझं आणि विनीतचं लग्न लावून देईन. तुमच्या भावना कळतात बाबा मला, पण आता खूप उशीर झालाय. लग्न पक्क झालं समजायचं. हा? वा, गुरुजींना बोलवून चांगला मुहूर्त काढून घेऊ. अहो, उगी शुभ कार्याला उशीर नको आणि लवकरात लवकर बार उडून टाकू लग्नाचा. हो हो, थांबा. हे लग्न होऊ शकत नाही. कोण आहे त्या? मी चालत्या व्हा इथून. त्याच्या घरात घुसू कशा शकता का तुम्ही? काही आमच्या हातून चुका झाल्या असतील, पण त्याबद्दल आम्हाला माफ करा. अशा अवस्थेत मी कुठे जाऊ, काय करू? या अवस्थेत म्हणजे? मी विनीतच्या बाळाची आई होणार.